हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे माझा नवरा. किस्सा असा की काही दिवसांपूर्वी माझ्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे फंक्शन होते चालू. सो ते खूप दिवस चालू असतात आणि ह्या टायमिंगला मला 2 डेज आमचं होतं, आफ्टरनून आणि मॉर्निंग शिफ्ट वेगवेगळं, कारण की खूप मोठी स्कूल आहे आमची. आणि फर्स्ट डे आमच्या मुलांचा असल्या कारणामुळे आम्ही छान नटून थटून वगैरे गेलो होतो. सो त्या दिवशी मी येताना माझ्या नवऱ्याला म्हटलं की शुभू, माझ्या नजर काढावी लागेल, कारण खूप छान दिसते. आणि ऑब्व्हियसली मी खूप छान दिसत होती. आणि तो मला काय गरज आहे, काय गरज नाही आहे. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा मी त्या टायमिंगला आमची ड्युटी वेगवेगळे होते. सो मला मेकअपची ड्युटी होती ॲज युजल. आय लव्ह मेकअप. सो मी त्या गेटअपनुसार मी थोडं स्वतःला रेडी केलं होतं. जे की मी प्रोफेशनल अशी वाटत होती की मी मेकअप आर्टिस्ट आहे. आणि माझा नवरा आम्ही निघालो. मला बोलते, जान खरं तर आज तुझी नजर काढावी लागेल. म्हणलं का, काल चांगली दिसत नव्हती का? तर तो मला म्हणतोय की तू काल सुंदर दिसत होतीस, पण आज हॉट दिसतेस. म्हणजे काय बोलावं. मी स्पीचलेस होती. मी फक्त त्याच्या मागे बसून मी स्माइल करत होती, ब्लश करत होती लिटरली, की मला काय बोलू. म्हणजे मी भांडणाला काहीतरी कारण शोधत होती, पण त्याने उलटच तो गेम माझ्यावरतीच फिरवला. आणि आय डोंट नो व्हॉट टू डू. मला इतका आनंद झाला, मी खूप स्माइल करू. मी इतकी लिटरली तो दिवस पूर्ण रात्रभर दुसऱ्या दिवसापर्यंत माझ्या डोक्यामध्ये ते सुरू होतं. अरे यार, आणि कसा डायलॉग मला हा, म्हणजे मी भांडू सुद्धा शकत नव्हती याच्याशी त्या गोष्टीवरून, की यार काल तू असं बोलला आणि आता तू असं हे करते. म्हणजे कॉम्प्लिमेंट देणं की काय असतं. आणि ॲक्च्युली हे प्रत्येक मुलांनी करणं गरजेचं आहे. आणि ऑब्व्हियसली जे विचारतात, जे बोलतात की अरे औरत को आखिर क्या चाहिए, त्यांना काहीच नको तुमच्याकडून. फक्त एक कॉम्प्लिमेंट किंवा सरप्राईज, छोटे छोटे गोष्टी. तुम्ही नॉर्मल चॉकलेट जरी घेऊन दिलात त्यांच्यासाठी तरी त्या खूप खुश होतात की अरे आठवणीने ह्या माणसाने माझ्यासाठी काहीतरी आणलंय. सो त्यांना ते खूप मॅटर करतं की तुम्ही काय करताय त्या नात्यासाठी. आणि ते बोलतं ना, थेंबे थेंबे तळे साचे. सो नात्यामध्ये जितकं तुम्ही स्वतःला टाईम द्याल, पार्टनरला टाईम द्याल, आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर का तुम्ही शोधून काढाल तर ऑब्व्हियसली आणि रादर अजून छान तुमचं नातं खुलेल. कारण की मी लिटरली ब्लश करत होती. मी काय बोलू ह्याच्यात, आता सुद्धा ब्लश करते, कारण की जो डायलॉग पण बोलता येणार नाही. मी मी काय बोलू. जर तुमच्यासोबत सुद्धा असे किस्से झाले असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि जर का ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला सुद्धा थोडासा का आनंद मिळाला असेल तर प्लीज लाईक करा. बिकॉज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की बोलत ना, खुशी बांटते रहो आणि खुश राहा, आनंदी राहा, हसत राहा. आणि नात्याला फर्स्ट इम्पॉर्टंट द्या, फर्स्ट प्रायोरिटी द्या, मी हेच म्हणेन. सो अजून जर का असे काही किस्से झाले तर मी नक्की व्हिडिओ शेअर करेन तुम्हाला. आणि येस, आय लव्ह माय हजबंड. सो हा त्यासाठी मी व्हिडिओ बनवला. तो जसाही आहे छान आहे, खूप छान आहे. आणि असा नवरा देव सगळ्यांना देव, पण तो माझ्यासाठीच आहे, मी हेच म्हणेन. सो बाय. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, स्टे ट्यून.